Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. भाजप नेत्या पंकजा मुंडे माझ्यासोबत आहेत. ताई, आज बाबांची पुण्यतिथी आहे, 10वं पुण्यस्मरण आहे. कसं सांग? आज बाबांची पुण्यतिथी आहे. सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही सगळे उठून बसलोय. त्यांच्या आठवणी परत दरवर्षी गेले 10 वर्ष ते 2 तारखेला इथे होते, ते हे घातलं होतं त्यांनी, ते असे जेवले, ह्या सगळ्या आठवणी परत परत भरभरून येतात. आम्ही त्या टाळायचा प्रयत्न करतो, कार्यकर्त्यांबरोबर हसतो खेळतो, पण आजचा दिवस आमच्यासाठी हा अत्यंत वेदनादायी आहे. परंतु बाबांची जे संस्कार आणि शिकवण आहेत त्या वेदनांमधनं सुद्धा आम्ही हारण्यापेक्षा लढणं स्वीकारलं, मागे जाण्यापेक्षा पुढे जाणं स्वीकारलं. त्यांच्या जाण्याने त्यांचे विचार नाही गेले पाहिजे, हेच एक आम्ही वसा घेतला. आणि त्याच्यावर आम्ही काम करत आहोत. आम्ही म्हणते याचा अर्थ मी, माझे परिवार आणि माझे कार्यकर्ते सर्व. पहिल्यांदाच आजच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये खंड पडलेला आहे आपल्यामध्ये. खंड पडलाय म्हणजे काय आहे की 4 तारखेला काउंटिंग, म्हणजे उद्या काउंटिंग आहे. आणि आज हेडक्वार्टरला बरेच लोक रात्री थांबतात, कारण सकाळी 6 वाजल्यापासून लोकांना काउंटिंगच्या साठी काम करायचं असतं. तो दिवसभराचा अत्यंत तणावाचा विषय असतो. आणि राज्यभरातून मुंडे साहेबांसाठी येणारे लोक बऱ्यापैकी राजकीय भूमिकांमध्ये आहेत आणि त्यांची अडचण होऊ नये प्रवासामुळे, हे मला वाटलं. माझा नेहमी आग्रह असतो पहिल्यापासून, कदाचित ह्याच्या मागे कुठेतरी डीप डाऊन मुंडे साहेबांचा अपघात झालाय हे माझ्या मनात असल्यामुळे मला नेहमी वाटतं की कार्यकर्ते गाडीने पळवणं. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. इकडे या, रात्रभर प्रवास करा, हे मी खूप टाळते आजकाल. आज साहेबांची पुण्यतिथी आणि उद्या देशाचा महानिकाल, कसा योग म्हणायचा याला? साहेबांची पुण्यतिथी हा साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांसाठी एक वेगळा विषय आहे. आम्ही त्याला म्हटलं तसं एक प्रेरणा सेवा दिवस म्हणून आम्ही तो दिवस बघत असतो. आणि उद्याचा दिवस हा निकाल आहे, आणि हा राज्याचा नाही देशाचा निकाल आहे. आणि हा सर्वार्थाने मोदीजींनी हा विषय ज्या पद्धतीने देशामध्ये आत्तापर्यंत 10 वर्ष काम केलं आणि ही निवडणूक ज्या पद्धतीने त्यांनी हाताळली त्याचा हा निकाल आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी जरी वेगळ्या असल्या तरी महाराष्ट्रासाठी, खास करून बीड जिल्ह्यासाठी आमच्या भावनेचाच विषय आहे. अवघे काही तास शिल्लक आहे निकालासाठी, काही धाकधूक वगैरे वाटतं? धाकधूक वाटत नव्हती, आता तुम्ही म्हणल्यावर वाटेल थोडीशी, कारण मला धाकधूकला वेळच नाही मिळाला. मी बाहेर राज्यात प्रचार करत होते, मग थोडंसं मी माझ्या आईला घेऊन अष्टविनायक वगैरेला गेले. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. सगळेजण आपापल्या सुट्टीला गेले होते, मग आईला पण म्हटलं घेऊन जावं, तर मला वेळच नाही मिळाला त्या विषयावर तसा विचार करायचा. पण आता मला वाटेल उद्यापर्यंत, आता 24 तास, कारण निकाल असल्यावर वाटतेच ना थोडीशी. अनेक पोल जाहीर होतात, त्या पोलमध्ये तुम्हाला आघाडी दाखवली जाते, कसं पाहता? ते चांगले दाखवली आघाडी तर भाग्य आहे माझं. जर सर्टिफिकेट हातात आल्यावरच मी आनंद व्यक्त करेन. बीडमध्ये जे निवडणूक काळामध्ये जे जातीचं समीकरण पुढे आलं, त्याला कुठंतरी काही किनार लागेल किंवा फटका बसण्याची शक्यता आहे? तर त्याच्यावर मी ऑलरेडी व्यक्त झालेली आहे की या सगळ्या गोष्टींचा निवडणुकीवर परिणाम असतोच, नाही म्हणणं हे चुकीचं ठरेल. आता उद्याच्या निकालानंतर याच्यावर मी भाष्य करणं उचित राहील. विजय निश्चित म्हणायचं ताई? मला तर वाटतं की विजय निश्चित असावा आणि आहेच. नक्कीच विजय निश्चित असल्याचा पुन्हा एकदा दावा पंकजा मुंडे यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, परळी, बीड. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.